नमस्कार सर्वांना, आज आपण सत्यनारायण भगवान यांची उत्तर पूजा कशी करायची आहे ती पाहणार आहोत। कुठल्याही पूजेची उत्तर पूजा करणे अतिशय आवश्यक आहे, कारण याशिवाय आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही। श्री सत्यनारायण पूजा प्रदेश काळामध्ये म्हणजेच संध्याकाळच्या वेळी केली जाते। याचे उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी करतात। तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला स्नान करून देवाची उत्तर पूजा करायची आहे। सगळ्यात पहिले आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत। यानंतर स्वतःला हळद कुंकू लावून घ्यावे। त्यानंतर पूजेमध्ये जे आपण सुपारी ठेवल्या आहेत त्यांना हळद कुंकू, अक्षता आणि फुले वाहून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला सत्यनारायण भगवानाला, कळशाला आणि बाळकृष्णच्या मूर्तीला हळद कुंकू लावून अक्षता वाहून घ्यायचे आहेत। यानंतर श्री गणपती बाप्पा आणि सत्यनारायण भगवानची आरती करायची आहे। शक्य असल्यास श्री सत्यनारायण भगवानची कथाही वाचायची आहे। आता आपण हात जोडून या पूजेमध्ये काही आपली चूक भूल झाली असेल तर माफ करावे असे म्हणत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। जप करत तुम्ही ही फुले सर्व देवी देवता वावी श्री सत्यनारायण भगवान फुले वाताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। श्री सत्यनारायण ना फुले वाताना भगवान फुले आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। अनेनकृत पंचोपचार पूजने न तेन श्री सत्यनारायण सांग सपरिवार प्रियता इतर देवांचे विसर्जन करताना मंत्र म्हणायचा आहे। द्वयंतु देवगणा हा सवे पूजा मादा पार्थिवी इष्टकाम प्रसिद्ध अर्थम पुनरागमन असे म्हणून आपल्याला सर्व देवी देवता नमस्कार करायचा। हे सर्व पूजेचे मंत्र श्री सत्यनारायण कथेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे, तुम्ही ते तिथं बघून बोलू शकता। आता आपल्याला श्री बालकृष्णाची मूर्ती जागेवर थोडीशी हलवून घ्यायची आहे। श्री सत्यनारायण भगवानचा फोटो, कलश आणि त्याचप्रमाणे चौरंग ही थोडासा हलव घ्या। देवाला वाहिले फुले आणि पाने सर्व आपल्याला निर्मामध्ये विसर्जित करायचा आहे। पूजेमध्ये मांडले सुपोर तुम्ही पुढच्या वेळेला सुद्धा पूजेमध्ये वापरू शकता। बालकृष्णाची मूर्ती आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून त्याला गंध वगैरे लावून आपल्या देवघरामध्ये ठेवून टाकायचे आहे। यानंतर कलशामधील पाणी आपल्याला एखाद्या फुलाचा सहाय्याने आपल्या संपूर्ण घरभर आणि अंगणमध्ये शिंपू घ्यायचे आहे। ही आणि राहिले पाणी तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला शकता त्याच पद्धतीने कलशा घालू मध्ये असलेली सुपारी, दुर्वा, फुले, अक्षता यांचेही निर्मालीमध्ये विसर्जन करायचे आहे। श्री सत्यनारायणचा फोटोही आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे। चौरंगावर जे गहू आहे आणि कळसांमध्ये जे तांदूळ आपण भरले आहेत ते आपण आपल्या घरच्या धंद्यामध्ये मिक्स करणार आहोत। सगळ्यात शेवट चौरंग उचलल्यावर तुम्ही जर स्वस्तिक काढला असेल किंवा नसेल तर तिथे हळद कुंकू आणि अक्षता वाहून तुम्ही तिथे दिवा प्रचलित केलेला ठेवायचा आहे। त्या दिव्यातलं तेल संपेपर्यंत